नमस्कार. शासनच्या युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण शासन जी.आर निर्गमित. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयामध्ये नमूद योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक 30/6/25 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. सदरची योजना अंतर्गत विमादाता दाखल करताना शासन निर्णय दिनांक 11 ऑगस्ट 17 रोजीच्या शासन निर्णयामधील जोडपत्र 5 मध्ये विहित करण्यात आलेले कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. तथा सदर विमा दावा अदा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सदर जोडपत्रामध्ये नमूद कागदपत्रासोबत पुढे नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्तीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की जर कोणी सदस्याने नामनिर्देशन पत्र दिले नसेल अशा प्रकरणी त्याने दिलेल्या नामनिर्देशन पत्र पूर्ण अथवा अंशतः अग्राह्य असेल तर वारसा प्रमाणपत्र आणि उत्तराधिकारी प्रमाणपत्र दाखल करण्याचे तसेच वारस प्रमाणपत्राप्रमाणे नमूद वारसदारापैकी विमादाता रक्कम उचित व्यक्तीस अथवा विभागून देण्याकरिता कार्यदंडाधिकारी यांच्यासमोर निर्गमित करण्यात आलेले संमतीपत्र 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर व वारसदार अज्ञात असल्या प्रकरणी बंधपत्र 500 रुपये स्टॅम्प पेपर दाखल करणे आवश्यक असणार आहे. कागदपत्रे कार्यालयीन साक्षांकित करणे आवश्यक असेल. तसेच अपघात विमा दाव्याची रक्कम योजना सदस्य आणि नामनिर्देशित व्यक्तीस प्रदान करण्याकरिता त्याची रद्द करण्यात आलेले मूळ धनादेश ज्यावर लाभार्थी नाव असणे आवश्यक असेल, SDM विक्री व अंतिम तपासणी अहवाल आणि चार्जशीट व ती दाखल करण्यात आली नसल्यास, आकस्मिक मृत्यू झाल्याची दाखल करण्यात आली असल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश सादर करणे आवश्यक असेल. विमा अधिनियम 1938 कलम 64 चे नियम काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. जर विमा वर्गणी कपात नसेल अशा प्रकरणी विमा दाव्या ग्राह्य धरला जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. धन्यवाद.